पॉवर तयार करण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळण्यासाठी काय काय लागतं? पाणी काय लागतं, भात खायला लागतो, सगळं करायला लागतं ना. म्हणजे ऊर्जा याच्यासाठी काय पाहिजे? इंधन वगैरे पाहिजे. मग इंधन तसंच त्या गाडीमध्ये स्फोट घडवायचे म्हणजे ऊर्जा तयार करायची आहे, तर त्याच्यासाठी पण काय लागणार आहे? कच्चा माल काहीतरी लागणार आहे त्याला. मग काय लागतं? आपल्याला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे. तरच जगणार, नुसतं भात खाऊन काय जगणार आहे का? नाही. मग त्याच्यासाठी काय लागते? ऑक्सिजन लागतं. मग तसं गाडीमध्ये काय लागते? हवा लागते. काय लागते? हवा. मग त्या इंजिनमध्ये आता इंजिनच्या पार्ट्स कॉम्पोनंटची माहिती तुम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे, बरोबर आहे ना. आता त्याच्यामध्ये स्फोट कसे होतात, स्ट्रोक कसे होतात, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर यांचं सगळं माहिती आहे. मग सक्शनमध्ये सांगितलं की काय होते? हवा आतमध्ये येते, बरोबर ना. मग ती हवा तिथं फक्त त्या वॉलमधनं आत येते, पण त्या वॉलपर्यंत कशी जाऊन पोहोचते? तर ती अशी पोहोचते. कशी पोहोचते? या ह्याच्यातून पोहोचते. डायरेक्ट हवा ॲटमॉस्फेरिकच्या आले दिले आत असं नाही होत. ओके. कारण की या ॲटमॉस्फेरिकच्या हवेमध्ये काय असतात? डस्ट पार्टिकल असतात. जेवढी पाहिजे तेवढी. नुसतं आपल्याला जर ऑक्सिजन भेटते, माणूस एखादा हे झाला की व्हेंटिलेटर लावावा लागतो, तो श्वासोच्छ्वास घेऊ शकत नाही. मग त्याला काय केली जाते? हवा तिथंपर्यंत घेऊन दिली जाते, बरोबर आहे ना. ते व्हेंटिलेटर लावल्यावर आता इथं मुबलक आहे, नुसते हवाच खाऊन जगू शकतो का आपण? नाही. त्याचा एक ठराविक रेशो ठरलेला आहे, त्या प्रमाणामध्येच ती हवा तिथंपर्यंत गेली पाहिजे, बरोबर आहे ना. तर प्रमाणामध्ये हवा नेण्यासाठी किंवा ती शुद्ध हवा असायला पाहिजे, जेवढी पाहिजेच तेवढी त्या सिलेंडरपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी ही सिस्टम आहे. काय सिस्टम असते? तर ती एअर इंडक्शन सिस्टम आहे. त्यातल्या एकही पार्टनं जर काम केलं नाही तर ही सिस्टम फेल्युअर होणार आहे, म्हणजे गाडी तुमची चालू होणार नाही. काय होणार नाही? चालू. यातला एक पार्ट जर ठरवला की नाही बाबा मला काम करायचं नाहीये, मग काय होईल? पुढची सिस्टम तिथनं काय होणार आहे? बंद होणार. एअर फिल्टरनं आपलं कामच नाही केलं, काय होईल? गाडी चालू राहील. कचरा आत जाऊन जाऊन काय होईल? ते बंद होऊन जाईल. म्हणजे या सिस्टम मधला एकही पार्ट काय होणार नाही, त्याच्यामध्ये नसेल तर ती चालणार नाही. हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. गाडीमध्ये हवा कशी जाते, तर त्याच्यामध्ये पहिला आहे एअर फिल्टर. काय आहे? एअर फिल्टर. ओके. आता एअर फिल्टरचं काय काम असेल? सॉरी, एअर फिल्टर, एअर क्लीनर आहे ना, एअर क्लीनर बॉडी नाव आहे. काय? एअर क्लीनर बॉडी. काय करते ती बॉडी? काय काम करतात असं सांगा? बॉडी बॉडीचं काय काम असते आपल्या? त्या बॉडीच्या आतमध्ये सगळं आहे ना. आता होता सांग. एअर फिल्टर बसतो, त्याच्या आतमध्ये एअर फिल्टर बसतो. म्हणजेच एअर फिल्टरला प्रोटेक्ट करण्यासाठी एअर फिल्टर बॉडीचा उपयोग केला जातो. प्रोटेक्ट का करायचा? तो आहे कसला? पेपरचा. त्याच्यावर पाणी पडलं तर खराब होणार, त्याला काही लागलं तर फाटणार आहे, फाटलं तर त्यातला कचरा पुढे जाणार आहे, चालणार आहे का? मग नाही. म्हणून त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? एअर फिल्टर बॉडीचा उपयोग केला जातो. जसं आपण आपल्या अंगाचं संरक्षण करण्यासाठी काय वापरतो? कपडे वापरतो. जरी काही झालं तर याच्यावरती होतं, आतमध्ये काही इजा होते का? नाही. तसं त्या फिल्टरला प्रोटेक्ट करण्यासाठी एअर फिल्टर बॉडीचा उपयोग केला जातो. ही एअर फिल्टर बॉडी क्लिअर आहे सगळ्यांना? सांगू एअर फिल्टर बॉडीचं काम कशामध्ये? घाण वगैरे जाऊ नये. घाण जाणारच आहे तिथं, डायरेक्ट पोकळ्या हवा आहे तर येणारच आहे ना ती. त्याला काही इजा होऊ नये. कशाला? एअर फिल्टरला. कशाला? एअर फिल्टरला इजा होऊ नये, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी एअर फिल्टर बॉडीचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे एअर फिल्टर. आता एअर फिल्टर काय करतो? फिल्टर जगाच्या पाठीवर कुठे काय करतो? तो कचरा शोषून घेणार आणि शुद्ध पुढे सोडणार. मग डिझेल असेल, ऑइल असेल, कुठलाही फिल्टर तुम्ही घेतलं तर तेच काम करतो. एअर फिल्टर असेल तरी पण तेच काम करणार आहे. काय करणार आहे? ज्या ॲटमॉस्फिअरच्या हवा, या वातावरणामध्ये काय आहे? डस्ट पार्टिकल आहे, धूळ आहे. तो जर धूळ कचरा वगैरे जर आपल्या कंबशन चेंबरमध्ये गेला तर काय होईल? जो क्लिअरन्स व्हॅल्यू असते, क्लिअरन्स व्हॅल्यू माहिती आहे? क्लिअरन्स व्हॅल्यू नाही माहिती? ठीक आहे, इथंच लक्ष द्यायचं. आता हा पिस्टन आहे. पिस्टन टॉप डेड सेंटर आणि बॉटम डेड सेंटर तरी माहिती आहे का? बॉटम मध्ये तळाची बाजू आणि टॉप म्हणजे वरची बाजू, बरोबर आहे. पिस्टन टेडीसी टू बेडीसी ज्याच्यामध्ये ट्रॅव्हल करतो त्याला काय म्हटलं जातं? स्ट्रोक. काय म्हटलं जातं? स्ट्रोक किंवा ती स्विफ्ट व्हॅल्यू असते. काय असतो? स्ट्रोक किंवा स्विफ्ट व्हॅल्यू. आणि पिस्टन टॉप डेड सेंटरला कुठे येतो? डायरेक्ट इंजिन हेडला जाऊन चिपटतो का? तो नाही चिपटत. इथं असं थोडासा काहीतरी गॅप राहतो. काय राहतो? गॅप राहतो. म्हणजे पिस्टन इथंपर्यंत येणार नाही, इथंच खाली येणार, इथंपर्यंत येणार नाही, इथंच खाली येणार, वरती जाऊन धडकणार नाहीये. मग इथून इथंपर्यंत गेला आणि वरचा इथून पिस्टनच्या टॉप डेड सेंटर आणि इंजिन हेड याच्या मधला जो गॅप असतो त्याला काय म्हणतात? क्लिअरन्स व्हॅल्यू म्हणतात. काय क्लिअरन्स व्हॅल्यू ठेवायची? जे इंधन आहे ते कॉम्प्रेस होऊन तिथं राहायला पाहिजे ना. जर जागाच ठेवली नाही तर ते इंधन कुठं कॉम्प्रेस होणार आहे. मग त्याच्यासाठी जी जागा ठेवावी लागते त्याला काय म्हणतात?
क्लिअरन्स व्हॅल्यू म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? क्लिअरन्स व्हॅल्यू. आणि त्या क्लिअरन्स व्हॅल्यूच्या इथं जर का तुमचा डस्ट कचरा वगैरे जाऊन बसला तर ते पॅक होऊन जाईल ना. मग काम होईल का? मग इंजिन सीज होणार, बंद पडणार. मग तो डस्ट कचरा तिथे गेला ते राख होऊन तिथेच राहणार ना ती. मग ते कचराच नाही गेला पाहिजे म्हणून काय केलं जातं, त्याच्यामध्ये फिल्टरचा वापर केला जातो. डस्ट कचरा वगैरे आतमध्ये काहीच गेला नाही पाहिजे. ओके, एअर फिल्टरचं काम काय? डस्ट वगैरे कचरा वगैरे आहे तो काय केला नाही पाहिजे, पुढं गेला नाही पाहिजे. त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी याचा उपयोग. आता हे फिल्टर आहे, फिल्टर दोन प्रकारचे आहे. एक स्पंज फिल्टर आणि दुसरा आहे पेपर फिल्टर. कुठला आहे? स्पंज फिल्टर आणि पेपर फिल्टर. आता सगळ्या गाड्यांच्या मध्ये तुम्हाला कुठला बघायला मिळणार? पेपर फिल्टर. पूर्वीच्या जुन्या गाड्या होत्या त्याच्यामध्ये स्पंज फिल्टर होता. तो काय करता येत होता? रियूज करता येत होता. पेट्रोलनं धुयाचा आणि परत वापरायचं, तसं होतं. आता काय केलेलं आहे त्यांनी? यूज अँड थ्रो. काय केलेलं आहे? यूज अँड थ्रो. आपले 2-2 रुपयाचे पेन आहेत ना, वापरायचं आणि फेकून द्यायचा. 2 रुपयाला मिळते ना. सेम तसं तो घ्यायला गेला की त्याची 100 रुपये प्राईज होते, हे 50 रुपयाला मिळते. म्हणजे काय झालेलं आहे? कॉस्ट रिड्यूस केलेली आहे त्यांनी. याला सगळं प्लॅस्टर आहे, त्याच्या आतमध्ये लोखंडी जाळी असायची, बरोबर आहे ना. म्हणजे त्याची कॉस्ट काय केली त्यांनी? रिड्यूस केली. वापरायचा आणि याला फेकून द्यायचं. काय करायचं? वापरायचं की फेकून. रियूज काय होणार नाही. ओके, त्याला पेपर फिल्टर म्हणतात आणि तो स्पंज फिल्टर असतो. फिल्टरचे 2 प्रकार याच्यामध्ये होतात. आता सगळीकडे मोस्ट ऑफ कुठला वापरला जातो? पेपर फिल्टर तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यावरती एअर वगैरे मारून तुम्ही कसं आहे थोडेसे दिवस ढकलू शकता. जसं ताप आला की एखादी गोळी खायचं आणि 2 दिवस बघायचं कमी येते का, तसं ते क्लीन करून तेवढंच 2-4 दिवस वापरू शकता. पुन्हा तुम्हाला नवीन ज्यावेळी सर्व्हिसला जाल त्यावेळी तो चेंजेस केला जातो. एअर फिल्टर काय? डस्ट कचरा वगैरे काय करू नये पुढे आणि शुद्ध हवा पुढे पाठवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? एअर फिल्टरचा. तो कचरा असेल तो आपल्याकडे घेतो आणि शुद्ध हवा पुढे सोडणार. जर तो फाटला, लिकेज झाला तर काय होईल? त्याच्यातनं कचरा पुढे जाईल, तो कंबशन चेंबरमध्ये जाईल, तिथं त्याचे राख होऊन बसेल, त्यामुळे प्रॉपर स्ट्रोक होणार नाही. त्याच्यासाठी एअर फिल्टर वापरला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेसोनेटर. त्याचं काय काम असेल? रेसोनेटर किंवा रेझोनेटर काही म्हणा, काय काम असेल असं वाटतंय? हवा बॉडीपर्यंत नेण्यासाठी. अजून तुम्हाला काय वाटतं? हवा नेण्यासाठी. ठीक आहे, हवा नेण्यासाठी मग पाईप वापरले असते आम्ही डायरेक्ट. रेसोनेटर का वापर? पाईप नेली तर जाईल की नाही तिथंपर्यंत? जाईल. मग हा रेसोनेटर का वापर असा विचार पडायला पाहिजे लगेच आपल्याला. हा, ते काय करतं, जी हवा आहे त्या हवेचा आवाज, हवेला काय असतो? आवाज आहे का? कुठं ऐकायला येतो? इथं इथं हवा आहे की ऐकायला येतोय आवाज? नाही आहे. कॉम्प्रेसरमध्ये सोडा, स्पीडमध्ये असली तर आवाज येणार आहे. मग तिथं जी येणारी हवा आहे टर्बोचार्जरमधनं येत असेल तर काय होणार आहे? नॉईज असणार आहे. किंवा तुम्ही बाबळीच्या झाडाखाली जाऊन उभं राहा बघा, वारं निघालं सोसाट्याचं की खाली आवाज यायला सुरुवात होतो, येतो ना. म्हणजे नॉईज आहे. आणि तोच नॉईज जर कंबशन चेंबरमध्ये गेला तर ऑलरेडी स्फोट होताना तिथे काय होतं? फटाक्याची माळ लावली तर किती आवाज येतो? तसे तिथं स्फोट होत असतात, म्हणजे नॉईज असणार आहे. तो नॉईज आणि एअरचा नॉईज जर एकत्र झाला तर काय होईल? नॉईज पोल्युशन. म्हणजे तो आवाज अजून मोठा होईल. मग तो आवाज क्षमवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? रेसोनेटर. म्हणजे आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी रेसोनेटरचा वापर केला जातो. आवाज फिरवून आवाजाची तीव्रता कमी केली जाते. याच्यामध्ये काय केला जातो? आवाज फिरवला जातो आणि फिरवून त्याची तीव्रता काय केली जाते? कमी केली जाते. आता याचं प्रॉपर तुम्हाला कुठे शिकायला मिळेल? हे एक्झॉस्ट सिस्टममध्ये. एक्झॉस्ट सिस्टममध्ये गाडीमध्ये जे काही स्फोट होतात, पुंगळी काढली तेवढा आवाज असतोय, पुंगळी काढल्यावर तेवढा आवाज, आणि पुंगळी लावल्यावर आवाज जातो. तो कुठं जातो आवाज? त्याला आतल्या आत काय केला जातो? मारला जातो. ओके, म्हणजे कसा मारला जातो, काय मारला जातो ते सांगतोच. तर इथं काय केला जातो? तो आवाज फिरव. आता मी इथं बोलायले, तिथं ॲडमिन किंवा किरण सरांना माझा आवाज एवढा तिथे जायला लागलाय का? नाही का? ते जाते भीतीवर धडकणार, तिथनं पाठीमागे येणार, मग तिथं आत जाणार, तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल त्याला करून जायचं आहे. मग तेवढ्या ताकदीनं ऐकायला जाईल का तो? नाही. म्हणजे त्याची तीव्रता काय होईल? कमी. आणि तेच याच्यामध्ये प्रिन्सिपल आहे. आवाज फिरवून आवाजाची तीव्रता कमी केली जाते. त्याच्यासाठी रेझोनेटर वापरला जातो. काय करतो? आवाज फिरवून आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी रेझोनेटरचा वापर केला जातो. बस एवढंच काम आहे. ओके, एअर फिल्टर बॉडी, एअर फिल्टरला प्रोटेक्ट करण्यासाठी, एअर फिल्टर हवा शुद्ध करून पुढे पाठवण्यासाठी, रेझोनेटर आवाजाची फिरवून तीव्रता कमी करण्यासाठी, आवाज फिरवून आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी. मग आता इथंपर्यंत जी हवा आली ती जाणार आहे कुठे? तुमच्या एअर फ्लो मीटर. फ्लो मीटर. मीटर काय काम करतं? मीटरचं काम काय असतं? रिडिंग द्यायचं, बरोबर आहे ना.
ते काय दुसरं काय करणार आहे का? लाईटचं मीटर काय करतं, किती रिडिंग जळाले. पाण्याचं मीटर किती रिडिंग जळाले. तुमच्या गाडीमध्ये डॅशबोर्डमध्ये असणारं गाडी किती किलोमीटर चालली, बरोबर आहे, हे सगळं ते दाखवते. मग तसं इथनं जो जाणारा एअरचा फ्लो आहे तो किती आहे हे समजायला पाहिजे ना. मग तो एअरचा फ्लो जो आहे तो मेजर करण्यासाठी एअर फ्लो मीटरचा वापर केला जातो. किती बाबा तिथनं एअर चालले हा, तर तो फ्लो मोजायला पाहिजे. मग ते मोजल्यानंतर तिथनं तो कुणाला सांगणार, ECU ला सांगणार, काय व्हायला लागले, तिथनं एवढी हवा चाललेली आहे. मग त्या हवेचं आणि तिकडनं जाणारं इंधन यांचं कॅल्क्युलेटर कोण करणार, ECU करणार. आणि त्यानुसार तिथं काय करणार, मग इथनं किती हवा पोहोचवायची आहे ते कुणाला सांगणार, एअर वॉलला सांगणार किंवा थ्रोटल बॉडीला सांगणार. एवढंच काय करायचं, इंधन पोहोचवतात. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, एकाच ठिकाणी मांडल्यात आपण. किती पाहिजे तेवढंच पुढं पाठवायचं. मग त्याचं कॅल्क्युलेशन मेंदू मला सांगतोय काय करा, पुढं पाय टाका, मी टाकला ना पुढं, इथनं ऑपरेट केला जातो कुणाला, पायाला. तसं त्या फ्लो इथनं येणारा जे काही हवा आहे, इंधन आहे, ते कॅल्क्युलेट केलं जाईल आणि पुढच्या गोष्टी जे ऍक्च्युएटर आहे ते ऑपरेट केले जाते. म्हणजे हा सेन्सर झाला. काय झाला, सेन्सर. म्हणजे तो माहिती घेतो आणि कुणाला पोहोचवतो, इथं पोहोचवतो. माझ्या डोळ्यानं सांगते पुढं कोणच नाही, जाऊ शकतो, बरोबर आहे ना. कमांड पुढे दिली ECU तसं. ओके, तो काय सेन्स करतोय किती तिथनं काय झालेलं आहे, हवा त्याचा फ्लो किती आहे ते मेजर तो करतो. आणि जर का तो कमी जास्त झाला, एअरच नुसती गेली, तुमच्या गाडीमधलं पेट्रोल संपले, काय होतं, गाडी बंद पडते. संपत आल्यावरती काय होतं, मारते, झटके मारते ना गाडी, बरोबर आहे ना. झटके मारते म्हणजे काय, पेट्रोल नाही, नुसत्या हवेवर चालले, मग झटकेच मारणार ना. त्याला लीन मिक्सचर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लीन मिक्सचर. म्हणजे हवा जास्त आणि पेट्रोल कमी जर असेल तर काय होणार आहे, गाडी झटके मारणार आहे, म्हणजे लीन मिक्सचर असं चालणार आहे. आणि रिच मिक्सचर, पेट्रोल नुसतं चाललंय आणि हवा नाही, जराशीच चालली, इकडे सगळा फिल्टर जाम झाला, हवा जाईल का पुढं, नाही जाणार. मग काय होणार, ॲव्हरेज पडेल का गाडीला, ॲव्हरेजला मार बसेल. त्याला रिच मिक्सचर असं म्हणलं. जे गरज नसताना इंधन तुम्ही जाळून टाकायला, बरोबर आहे ना, त्याला रिच मिक्सचर म्हणलं जातं. म्हणजे ते मिक्सचर जे आहे त्याचा प्रॉपर रेशो ठेवायला पाहिजे. 15:1, 14:3 जो काही रेशो असेल ना, तर तो रेशो तेवढाच झाला पाहिजे. ओके, दारू पिताना 1 क्वार्टर आहे, त्याच्यात थम्सअप थोडा, पाणी थोडं, सगळं टाकून मिक्स करून पिताय का कोरी मारताय, कोरी मारलं काय होतं, जर ते रिच मिक्सचर झालं. आणि त्याला व्यवस्थित करायचं असेल तर ते मिक्सचर प्रॉपर करायला पाहिजे. दारूचे 2 थंब आणि पाणी ओतलाय, ती काय दारू झाली का, बरोबर आहे, ते रिच मिक्सचर, लीन मिक्सचर झालं. ओके, आता लक्षात राहायचं सगळ्यांच्या, हां लक्षात राहतं, रिच मिक्सचर आणि लीन मिक्सचर. मग ते ठरवायचं काम कुठे केलं जातं, इथून केलं जातं. त्यानुसारच पुढं काय केलं जातं, इंधन पोहोचवलं जातं. हवाच चालली तर हवेचा फ्लो कमी केला जाईल, इंधन वाढवलं जाईल. नुसतं इंधनच चाललंय तर इंधनाचा फ्लो केला जाईल, हवा वाढवली, त्याचा तो बॅलन्स ठेवला जाईल. ओके, तर एअरचा फ्लो जो आहे तो मेजर करण्यासाठी एअर फ्लो मीटरचा वापर केला जातो. काम फक्त काय त्याचं, एअरचा फ्लो मेजर करण्यासाठी एअर फ्लो मीटरचा उपयोग केला जातो. याच्या पलीकडे रिन मिक्सचर, रिच मिक्सचर ते तुमच्या फक्त नॉलेजसाठी होतं, याच्यात काही संबंध नाही त्याचा. ओके, एअर फ्लो मीटर, एअरचा फ्लो मोजण्यासाठी एअर फ्लो मीटरचा. त्याच्यानंतर एअर वॉल. वॉलचं काम काय असतं, तो वॉल सोडला काय होतं, कंट्रोल करतं ना, ते हवा बाहेर येणार, बंद केला हवा थांबणार आहे, म्हणजे कंट्रोल करायचं काम करतं. ओके, तसं कंट्रोल, तसं तुम्ही थ्रोटल बॉडीचं सांगताय, गरजेनुसार हवा आतमध्ये पोहोचवायचं. जेवढा एक्सिलेटर वाढवणार तेवढा थ्रोटल वॉल ओपन होणार, तेवढीच हवा आतमध्ये जाणार, बरोबर आहे ना, गरजेनुसार. हे दोन्ही काम सेम करतात. जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं काय करतात, ते पुढं पाठवायचं. वॉलचं काम काय असणार आहे, जेवढे हवा आहे तेवढं पाठवायचं काम तो करणार आहे पुढे, कुठं, थ्रोटल बॉडीला, तिथून ते आतमध्येच आहे. ओके, थ्रोटल बॉडीचं काम काय आहे, गरजेनुसार जेवढी हवा आहे, पाहिजे आहे तेवढी हवा कुठं पोहोचवायची, डायरेक्ट तुमच्या इंटेक मॅनिफोल्ड पर्यंत पोहोचवायचं काम कोणाचं असतं, थ्रोटल बॉडीचं असतं. गरजेनुसार हवा इंजिन पर्यंत पोहोचवण्यासाठी थ्रोटल बॉडीचा उपयोग केला जातो. सेम एअर वॉलचा पण उपयोग केला जातो. जेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे तेवढी हवा पुढे पाठवली जाते, अदरवाईज त्याला स्टॉप केलं जातं. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे इंटेक मॅनिफोल्ड. ओके, ते जरा उभं करतो बघा, असं हातीचं पिल्लू दिसते बघा, इकडे दिसते का हाती, लक्षात ठेवा. हे इंटेक मॅनिफोल्ड असं आहे, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड वेगळा आहे. म्हणजे इंटेक आणि एक्झॉस्ट ओळखायला बरं पडेल. हत्तीचं पिल्लू, हा इंटेक मॅनिफोल्ड. ओके, आता इंटेक मॅनिफोल्डचं काम काय आहे, जी काय आलेली हवा आहे ती एकालाच देऊन चालेल का, 3 सिलेंडर असतील तर सगळ्यांना वाटून द्यायला पाहिजे. आणि वाटून देण्यासाठी एअर इंटेक मॅनिफोल्डचा उपयोग केला जातो. जी आलेली हवा आहे ती सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट किंवा वाटून देण्याचं काम इंटेक मॅनिफोल्डचं आहे. 5-6 पार्ट आहे. आता ती हवा कुठे गेली, कंबशन चेंबरमध्ये गेली. आता तिथं हवा त्याला पाहिजे तेवढी मिळायला लागली. आता त्याला काय करायला पाहिजे, इंधन पण द्यायला पाहिजे. नुसते हवा खाऊन स्फोट होणार नाहीये, मग त्याला इंधन द्यायसाठी फ्युएल सप्लाय सिस्टम शिकायची आहे.
आणि मग हे झालं की त्याला इग्नेशन यायला पाहिजे. हा, ती इग्नेशन सिस्टम इलेक्ट्रिक सिस्टममध्ये शिकणार, पण त्याला स्पार्क मिळायला पाहिजे. मग स्फोट होणार आणि स्फोट झाल्यावर तिथं धूर होणार आणि तो धूर बाहेर टाकण्यासाठी एक्झॉस्ट सिस्टम. आणि ह्या 3 सिस्टम झाल्या की तुमचा पॉवर जनरेशन सिस्टम संपते. ह्या तिन्ही सिस्टम पण कशात येणार आहे? पॉवर जनरेशन सिस्टममध्येच येणार. तुम्ही त्या वहीत लिहिताना वरती टॉपिक आहे तो तुमचा पॉवर जनरेशन सिस्टम. मग त्याच्यामध्ये इंजिन, MPFI इंजिन खोलणे जोडणे, दुसरं CRD इंजिन खोलणे जोडणे, तिसरं प्रॅक्टिकल एअर इंडक्शन सिस्टम, चौथं प्रॅक्टिकल फ्युएल सप्लाय सिस्टममध्ये पहिलं कार्बोरेटर, दुसरं तर गाडी आवाज मारणार आहे. तिकडे गाडीचा आवाज, गाडी स्टार्ट केली की मला इथं गाडी माझी स्टार्ट असते तिथं आवाज येत नाही, त्याच्यात स्फोट होत नाहीत का? होतात. त्याचा आवाज येतोय का? नाही. मग तो शमवला कुठं जातो? सगळा याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये म्हणजे तू सेम परत तिथे एक्झॉस्ट सिस्टम दिसते का? मफलर दिसते, मफलर पाठीमागं त्याच्यामध्ये परफॉर्मन्स ट्यूब आणि रेसोनेटर आहे, 2 भाग आहेत त्याच्यात. ते परत एक्झॉस्ट सिस्टममध्ये क्लिअर, त्यावेळी एक क्लिअर होतो, समजून जातो तुम्हाला. त्याच्यानंतर जास्त प्रॉब्लेम होतो सर मी जास्त ह्याच्यामध्ये जास्त पार्टमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, कशातही येऊ शकतो. कुठल्याही पार्टमध्ये जर का त्या टोटल बॉडीनं कामच नाही केलं, अडकून राहील, हवाच नुसती जाईल ना पुढं, ते ओपनच नाही झालं, हवाच जाणार नाही, प्रॉब्लेम होऊन जाईल. एअर वॉलनं त्याचं कामच नाही केलं, हवाच सोडली नाही पुढं, काय होईल? हवाच नुसती सोडत राहिला, काय होईल? प्रॉब्लेम. टोटल बॉडीनं तिथनं चाललेला हवेचा फ्लो आहे तो प्रॉपर मेजर केला नाही. हां, त्यांना सांगितलं 10 बार चालले, 20 बार चालले, 5 बार सांगितलं 10 बार चालेल का? नाही. म्हणजे त्याने त्याचं काम प्रॉपर करायला पाहिजे. तिथं पुढं इंटेक मॅनिफोल्ड आहे, इंटेक मॅनिफोल्डमध्ये एखादा जाम झाला आणि दोन्हीतनं हवा चालली, एका सिलेंडरमध्ये स्फोट होतील का? नाही. चालणार आहे का? त्यातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हे प्रॉब्लेम सहजासहजी इथे शिकण्यासारखे आहेत का? नाही. ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह करायला जाणार ना त्यावेळी हे प्रॉब्लेम समजणार आहे. प्रत्येक गाडीमध्ये वेगळा प्रॉब्लेम असणार आहे. रिपीट प्रॉब्लेम कदाचित होतो ना, तर नवीन गाडीमध्ये परत वेगळा प्रॉब्लेम असतो. प्रत्येक वेळी वेगळा प्रॉब्लेम आहे. म्हणून सांगितलं इथं फक्त 20% तिथं 40% शिकायला मिळतं.